बीडमध्ये शासकीय परिचारिका महाविद्यालयाला टाळे ठोकण्यात आले। विविध मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आलं। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। आमचा एक विद्यार्थी म्हणून मी या ठिकाणी हेच म्हणते की आमचं जे काही विद्यावेतन आहे त्याच्यामध्ये वाढ केली जावी। बीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांना 8,000 रुपये मानधन दिलं जातं। तर आम्ही नर्सिंग सोबत जे काही स्टाफ आहेत, क्लिनिकल, गव्हर्नमेंट डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, या ठिकाणी आम्ही 4-4 तास ड्युट्या करतो। तर ड्युट्या करत असताना देखील आम्हाला त्या ठिकाणी आमचं वेतन हे 500 रुपये दिलं जातं। आमची ही एक मागणी आहे की आम्हाला आमचं जे विद्यावेतन आहे त्याच्यामध्ये वाढ करावी, शासनाने आमची देखील नोंद घ्यावी। लवकरात लवकर जर का सर्व मागण्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या पूर्ण नाहीत केल्या तर आम्ही देखील यांच्यासोबत अगदी 100% सर्व आमची युनियन यांच्यासोबत या संपामध्ये आम्ही सहभागी होत आहेत आणि आंदोलनात आमचं सर्व स्टुडंट्सचा या ठिकाणी पाठिंबा आहे। तर बीडमध्ये शासकीय परिचारिकांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। शासकीय परिचारिका महाविद्यालयाला टाळे ठोकत आंदोलनाची भूमिका आता घेतलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।